महिनाभरापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा बहाणा करून रोकड चोरणारा कर्नाटकातील चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून फसवणुकीचे 16 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्याच्याकडून मोटार, दुचाकी, रोकड तसेच 166 एटीएम कार्ड असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजू प्रल्हाद कुलकर्णी वय 54 असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। आरोपी राजू कुलकर्णी सराईत असून त्याने 21 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे। एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करून कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा, त्यांच्याकडून सांकेतिक शब्द जाणून घ्यायचा। त्यानंतर कुलकर्णी एटीएममधून पैसे निघत नाही असे सांगून ज्येष्ठांना त्यांच्याकडील बाद झालेले एटीएम कार्ड द्यायचा। ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड चोरून तो पसारवायचा। एटीएम कार्डचा गैरवापर करून तो पैसे काढून घ्यायचा अशी माहिती परिमंडल 1चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 2 फरवरी 2025 रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते एटीएम या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी एक अनोळखी इसम त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोळखी इसमाने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी, आणि त्याचा एटीएम कार्ड आपल्या हातात घेतला। एटीएम कार्डचा पिन विचारला आणि त्याच मोमेंटमध्ये त्यांनी ते एटीएम कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा एटीएम कार्ड त्या बँकेची मशीन एटीएममध्ये टाकला। आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमच्या काहीतरी एटीएम कार्डची टेक्निकल अडचण आहे, तुम्ही बँकेला जाऊन विचारा। तो त्यांनी काय केला की ती चुकीचा जे डुप्लिकेट एटीएम कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल एटीएम कार्ड घेऊन बाहेर गेला। दुसऱ्या एटीएममधून जाऊन त्यांनी 22,000 रुपये रक्कम काढली आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंटमधून त्यांनी 1,05,000 रुपयाची रक्कम जे आहे त्या एटीएम कार्डमधून काढली। हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे ACP विश्रामबाग ठोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राइम PI घोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली DBचे अधिकारी मनोज बरुरे आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले। आणि हा टीममध्ये विशेष करून 2 अंमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून CCTV आणि गोपनीय माहिती काढून त्या जो आरोपी होता त्याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतला, त्याची झडती घेतली, वेगवेगळे ठिकाणी त्याचे जाऊन तपासणी केली तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता। हा मैसूर कर्नाटक राज्याचा राहणारा राजू प्रल्हाद कुलकर्णी 54 वर्षे त्याची वय आहे। हा माणसाकडून 166 वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे आणि याच कारवाई दरम्यान एकूण 16 गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहे। त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, सहकारनगर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, बिब्बेवाडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सिंगड रोडचा 1 गुन्हा, कोथरूड, विश्रांतवाडी, आलंदी, भोसरी, पिंपरी चिंचवड, लष्कर, भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा 1 गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे। एकूण सध्यापर्यंत 17,92,900 रुपयाचा त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्यामधून 13,90,700 रुपयाची जी रक्कम आहे हे मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। पुढे बाकीचे जे काही ATM त्याचेकडे
वेगवेगळे मिळाले आहे। तर संबंधित बँकेबरोबर आमचा जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, त्याचे बरोबर तपासणी चालू आहे। म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नकारता येत नाही। या कारवाईसाठी एसीपी विश्रामबाग, पवार मॅडम, गोडके साहेब आणि डीबी टीम, मनोज बरुरे आणि त्याचे विशेष कामगिरी करणारे अंमलदार, त्याचा मी खूप अभिनंदन करतो। आणि नागरिकाला आव्हान आहे की इच्छित एक ही आहे की सध्यापर्यंत त्यांनी 21 जे सिनियर सिटीजन आहे त्याची असे प्रकारची फसवणूक केलेली आहे। हे सर्व सिनियर सिटीजन पेन्शनर्स आहे आणि तो पर्टिक्युलर त्याचा मोडस ऑपरेंडाई होता की पेन्शन घेणारे जे सिनियर सिटीजन पेन्शनचे पैसे त्या तारखेदरम्यान घेण्यासाठी ATMसाठी येत आहेत त्यांना तो टार्गेट करत होता। नागरिकाला आव्हान आहे सिनियर सिटीजन्सला, कृपा करून जर आपल्याला माहीत नसेल ATM बद्दल तर आपले ओळखीचे कोणी घराचे माणसाला सोबत घेऊन जायचे किंवा बँकेचा कोणी जवळचा तो माणूस असेल त्याची मदत घ्यायची आणि ओळखी असल्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास न दाखवता त्याची फसवणूकमध्ये जायचा नाही। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।